कामिनी आणि रागिनी गौरीला एका निर्जन जागी अडकवून तिला संपवण्याचा डाव रचत आहेत। गौरीने राजनला सत्य सांगण्यासाठी एक चिठ्ठी लिहिली होती, पण ती कामिनीच्या हातात लागली आणि आता तिला त्याची किंमत मोजावी लागत आहे। कामिनी रागाने गौरीला धमकावत आहे की तू माझ्या हातात जिवंत राहिलीस तर तुझ्या डोक्यावर सगळं काही येईल। रागिनी मध्ये येते आणि म्हणते आधी या बाईकडून काही महत्वाची माहिती काढून घेऊ। गौरी मनाशी ठरवते की काहीही झालं तरी ती काहीच सांगणार नाही, जरी तिचा जीव गेला तरी। कामिनी आणि रागिनीच्या या खूप मोठ्या चुकांमध्ये एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की त्यांनी अनामिकाला घरी ठेवलं आहे। कामिनीला भीती वाटत होती की जर अनामिका बाहेर आली आणि तिने काही बघितलं तर गोंधळ होईल, पण अनामिका अगदी सावध आहे आणि तिला काय चाललंय हे माहित आहे। तिला हे सर्व लाईव्ह बघायचं आहे, म्हणून ती हसत हसत फोनवर गेम खेळत बसली आहे। अनामिका मनाशी विचार करते की कामिनी आजी आणि रागिनी नक्कीच गौरीला अडचणीत टाकायला बाहेर गेले असतील। तिने आणखीन एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं, मला हे सर्व लाईव्ह बघायला खूप मजा येईल। ती कशी तडफडते आणि काय करते ते पाहायला। ती लगेच कामिनीला व्हिडिओ कॉल करायला लागते। कामिनीच्या फोनचा आवाज येताच तिला राग येतो। ती चिडून विचारते, हे बोट का फोन केलंय, काय हवं तुला? अनामिका लगेच म्हणते, कामिनी आजी लगेच व्हिडिओ कॉल चालू कर, मला बघायचंय तुम्ही गौरीला कसं तडफडून मारताय। कामिनी कडकपणे म्हणते, गप बस, हे काही खेळ नाहीये, फोन ठेव। अनामिका म्हणते, ठीक आहे, मी बाहेर जाते आजीच्याकडे। ती बाहेर जाताना डॅडला सगळा प्रकार सांगते। दुसरीकडे ऋषी अनामिकाला घेऊन घरी पोहोचला आहे। दारात कमळी आणि नयतारा उभ्या आहेत। अनामिका कमळीला पाहून म्हणते, तूच ना कमळी, तुझी चर्चा सर्वत्र आहे। नयतारा मध्ये येते आणि विचारते, अनामिका तू फक्त कमळीशीच बोलणार आहेस का, माझ्याशीही बोल ना। ऋषी तुला कसा वाटला? अनामिका हसत म्हणते, तुम्ही ऋषीला निवडलं, पण मला तुम्ही सासू म्हणून आणि ऋषी नवरा म्हणून खूप आवडतात। नयतारा खुश होते आणि म्हणते, काळजी करू नकोस, तू गुणी मुलगी आहेस, ऋषीला नक्कीच आवडशील। पण कमळीच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच भाव आहेत। ती मनाशी विचार करते, हे सगळं काय चाललंय? ऋषीचं लग्न ठरतंय, मग मला त्रास का होतोय? कमळीच्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली आहे। ती ऋषीला बघते आणि तिच्या मनात काहीतरी गडबड होते। तिला समजत नाहीये की हे काय भावना आहे, पण तिला वाईट वाटतंय। अनामिका मात्र व्हिडिओ कॉलवर गौरीची अवस्था पाहून उभी उभी थरथरते। ती म्हणते, अरे काय चाललंय, अजून टॉर्चर करा या गौरीला, सोडायचं नाही। गौरी मात्र गळा काढून आक्रोश करत असते, मला मारू नका, मी तुम्हाला सांगितलं की माझी मुलगी मृत आहे। त्यावेळी राजन आणि अन्नपूर्णा तिथे जात असतात। अन्नपूर्णा राजनला मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जात आहे, कारण राजन दारूच्या नशेत आहे। त्यांना रस्त्यात कामिनी आणि रागिनी भेटतात। गौरी कामिनीला रडत रडत म्हणते, तुम्ही माझ्याबद्दल मोठी गद्दारी केली, मी ती चिठ्ठी तुम्हाला विश्वासाने लिहिली होती। कामिनीच्या मनात अबोलता येते आणि ती संतापून म्हणते, गप बस, प्रेमात आणि युद्धात काहीच नियम नसतात, आता थांब, या दगडाने तुझ्या डोक्यात घालते। याच वेळी राजन आणि अन्नपूर्णा झाडामागून हे सगळं ऐकत असतात। राजनच्या मनात संताप उफाळतो। तो पुढे येतो आणि जोरात विचारतो, चिठ्ठी कोणती, हे सगळं काय चाललंय इथे? कामिनी आणि रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते। कामिनीचा फोन अजूनही थरथरत राहतो व्हिडिओ कॉल सुरू असताना। कामिनी भीतीनं राजनाकडे बघते आणि म्हणते, तू इथं कसा आलास? आणि या वेडीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नकोस, गौरी पूर्णपणे वेडी झाली आहे। राजन कामिनीला थांबवतो आणि म्हणतो, तुम्ही तर गप्पच बसा। तो गौरीला विचारतो, तू कोणत्या चिठ्ठीबद्दल बोलत होतीस? गौरी रडायला लागते आणि सांगते, मी तुम्हाला सच्चाई सांगण्यासाठी एक चिठ्ठी लिहिली होती, पण तुम्हाला ती पोहोचू दिली नाही। त्यांनी मला फसवून इथे बोलावलं आणि मला संपवण्याचा डाव रचला। जर तुम्ही वेळेवर आला नसता तर मी स्वतःला गमावून बसले असते। गौरीचा आवाज कंपत होता आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते। तिला आता वाटलं की कदाचित तिला न्याय मिळेल। रागिनी गौरीच्या जवळ जाते आणि म्हणते, राजन, या खोट्या बाईंवर विश्वास ठेवू नकोस, हिला एकदम विश्वास नाही। राजन रागिनीला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो, तुला स्वतःच्या पतीला फसवताना लाज कशी वाटत नाही? रागिनी रडायला लागते। कामिनी राजनवर तिखट शब्दात कडाळते, तू परक्यांसाठी तुमच्या बायकोवर हात उचलतोस, तुझी हिम्मत कशी झाली? राजन तिला उत्तर देतो, कामिनी,
तुम्ही कोण परके आणि कोण आपले हे मला सांगू नका. मला सर्व काही दिसतंय. तुम्ही माझ्याच घरी राहून मला फसवलं आणि आज मी तुमचा खेळ सर्वांसमोर उघडणार आहे. आता मी पोलिसांना बोलावणार आहे. तुम्हाला तुमच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागेल. राजनचा आवाज दृढ होता आणि त्याच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. कामिनीच्या डोळ्यात भीती उभारी येते. ती मनाशी विचार करते, नाही, हे करणं धाडसाचं आहे. गौरीला संपवण्याची योजना मला यावेळेसच आखावी लागेल. तुझा खेळ संपवणं गरजेचं आहे. ती रागिनीकडे वळते आणि म्हणते, राजनला धर, तो नशेत आहे, त्यामुळे तो अधिक हालचाल करू शकणार नाही. रागिनी राजनाला पकडते, पण राजन नशेत असल्याने त्याचा तोल गेला. त्याच्या हालचालीमुळे कामिनीच्या हातातला मोठा दगड खाली धडकतो आणि तिच्याच डोक्यात जाऊन बसतो. कामिनी डोक्याला हात लावते. रक्त वाहायला लागतं आणि ती जमिनीवर कोसळते. ती ओरडते, मी मेले, कोणीतरी मला वाचवा. रागिनी राजनाला सोडून देते आणि कामिनीकडे धावते. ती रडत म्हणते, आई, डोळे उघड. राजन शॉक मध्ये उभा राहतो. त्याला काहीच समजत नाही. त्याच्या हातातून दगड सुटला आणि तो कामिनीच्या डोक्यात लागला हे त्याला पचत नाहीये. गौरीसाठी मात्र हे सर्व काही थोडंसं चांगलं आहे आणि तिने सुटकेचा आहा घेतला. ती मनाशी विचार करते की आता कदाचित तिला या संकटातून बाहेर पडता येईल. ती रडत रडत म्हणते, आई, डोळे उघड, काहीच होणार नाही तुला. राजन शॉक मध्ये उभा राहतो. त्याला काहीच समजत नाही. त्याच्या हातातून दगड कसा सुटला, कामिनीला कसं लागलं हे सर्व त्याला पचत नाहीये. तो नशेत होता, पण इतकं घडेल याची त्याला कल्पना नव्हती. गौरीसाठी मात्र हे सर्व काही थोडंसं चांगलं आहे. तिने सुटकेचा आहा घेतला. ती मनाशी विचार करते की आता कदाचित तिला या संकटातून बाहेर पडता येईल. कामिनी आणि रागिनीने तिला मारण्याचा डाव रचला होता, पण नियतीने खेळ पालटला. कामिनी जमिनीवर पडून कणत होती. रागिनी तिच्या भोवती रडत होती आणि राजन गोंधळलेल्या अवस्थेत उभा होता. अन्नपूर्णा सुद्धा झाडामागून सगळं पाहत होती आणि तिला काय करावं हे कळत नव्हतं. गौरीने या संधीचा फायदा घेतला आणि तिथून निसटण्याचा प्रयत्न केला. तिला वाटलं की आता तिला न्याय मिळेल आणि कामिनी रागिनीचा खरा चेहरा सर्वांसमोर उघडकीस येईल. राजननं पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली होती आणि आता कामिनीची अवस्था अशी होती की तिला रुग्णालयात नेणं गरजेचं होतं. रागिनी आईला वाचवण्यासाठी धडपडत होती, पण तिला माहित होतं की आता सगळं संपलं. राजनला सत्य करून चुकलं होतं आणि गौरी जिवंत होती. कामिनीच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि तिची जीवाची भीती वाटत होती. तिनं गौरीला संपवण्याचा डाव रचला होता, पण शेवटी तिच्याच डोक्यावर संकट आलं. आता पुढं कामिनीसाठी काय होणार? तिला वाचवता येईल का? राजन पोलिसांना बोलावणार का आणि गौरीला न्याय मिळेल का? हे पाहणं खूपच रोमांचक असेल.